10वी व 12वी शिक्षण प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. मेहनत, चिकाटी आणि अभ्यास या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या या टप्प्यात यश संपादन करणं म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यात उत्तुंग झेप घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील या गुणवंतांचा एक विशेष सन्मान सोहळा आज शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं होतं. या गौरव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. त्यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पारोडा एरोनल मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील, रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांचीही उपस्थिती यावेळी होती. विद्यार्थ्यांचा सन्मान करताना महात्मा गांधीजींची मूर्ती, प्रशस्ती पत्रक आणि पारंपरिक सुताची माळ गळ्यात टाकून त्यांना गौरविण्यात आलं. ही एक सुंदर परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यात आला. या गुणवंत सोहळ्यात 10वी परीक्षेतील गुणवंतांमध्ये महाराष्ट्र मंडळातून प्रसन्न हिम्मत चौधरी, जेनिशा गेही, वेदिका क्षत्रिय, रोहन संदीप पाटील, पूर्व पाटील व चैताली पाटील यांचा समावेश होता. 12वीच्या परीक्षेतील विज्ञान शाखेत आदिती सोनार, कला शाखेत अख्तर बेग मीज, वाणिज्य शाखेत अभिषेक जैन या विद्यार्थ्यांनी देखील आघाडी घेतली. सीबीएसई बोर्डातून मानसी वायकोडे, तनिष्का अग्रवाल यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केलं. आदिवासी गटातील गंगावती वळवी, अनुसूचित जाती जमातीतील पियुष जाधव तसेच अनाथ आश्रमातील वैशाली हिवराडे व दामिनी महाजन या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार देखील यावेळी करण्यात आला. मेरा नाम राजवीर है. मैं पीएम श्री केंद्रीय विद्यालय एनएम जलगांव का छात्र हूँ. मैं तो सबसे पहले थैंक यू कहना चाहता हूँ माननीय पालक मंत्री और कलेक्टर जी को कि उन्होंने इतना बड़ा कार्यक्रम हमारे लिए आयोजित करा. उन्होंने हम जैसे बच्चों के अंदर प्रोत्साहन भर दिया है और उन्होंने हमें जीवन के कई तथ्यों के ऊपर ज्ञान दिया. मेन टेंशन मैनेजमेंट के लिए, स्ट्रेस मैनेज करने के लिए. और मैं इस कॉन्फ्रेंस को अटेंड करके बहुत ही ज़्यादा उत्साहित और मोटिवेटेड फील कर रहा हूँ. और मुझे ये माननीय कलेक्टर जी ने बहुत ज़्यादा मोटिवेट करा, इंस्पायर करा और ये मेरे जीवन का एक ऐतिहासिक पल था. मैं इसे कभी नहीं भूलूंगा. धन्यवाद. Due regards to everyone watching me, I am Shreya Singh, who was studying 12th in Nahata College of Arts and Commerce. I have passed up my 12th with 90.17 percentage, but is like decent percentage in arts. For the people watching, like the students watching here, I would really like to tell you guys, get motivated. This is the time you should study for your 10th and 12th because this is the opportunity which everyone doesn't get. And we get here the chance to share our ideas, views and opinions in such an open manner that you won't get everywhere. So this is the high time you should start doing your studies. Talking to the DM, who was Ayush Prasad sir, was very good, like very good experience which would promote you to further experiences in life. That was very good. The next thing I would like to tell to the parents, please don't pressurize your student. Let him do whatever he wants to. And he have the ability to do anything. The child is not idle sitting in the house. Parents, please try to understand the child is either in extracurricular activities or the studies. Please push him to do that and inspire them to do that. So please extend them into curricular activities whichever they want to. Don't pressurize them. Instead inspire them. Thank you. कार्यक्रमानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. पुढील वाटचालीत उंच भरारी घ्या, परंतु पाय जमिनीवरच ठेवून वाटचाल करा. व्हॉट्सअपवर वेळ दौडू नका, तर व्हॉट्स नेक्स्ट याचा विचार करा. विद्या ही केवळ गुणांपुरता मर्यादित न ठेवता ती विचारात, वृत्तीत आणि वागण्यात उतरवली पाहिजे, असा मोलाचा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला. संवादाच्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तर उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील भावी आयुष्यात प्रशासकीय सेवेसह डॉक्टर, इंजिनियर होण्याची इच्छा व्यक्त केली. राजकीय क्षेत्रात येण्याची तयारी मात्र कमी दिसल्यानं हुशार विद्यार्थ्यांनी देखील या क्षेत्रात येण्याची गरज असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं. राहिल्यानंतर समाजाकडून आम्ही काही माहिती घेतली, समाजाच्या अडचणी समजून घेतल्या, त्या अडचणी सोडवण्याकरता सरकारकडनं प्रयत्न करतो आम्ही. तर त्याच्याकरता प्रशासन अधिकारी
यांच्याकडनं मदत आपल्याला मिळत असते. तर तुमच्यासारखे क्वालिफाय लोक जर या क्षेत्रात आले तर मोठा फायदा होईल. आपल्याला पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो. फक्त असं म्हणतात की वडाचं झाड मोठं झालं तर पारंबी जमिनीवर असते. तर आपण मोठे व्हा, पण जमिनीवर जी पारंबी आहे तसंच राहा आणि यश आपल्या मागे येईल. असं म्हणतात की जमिनीवरून वस्तू उचलायची असेल तर खाली वाकावं लागतं. तर थोडं तोही विचार जीवनामध्ये ठेवा, मोठे व्हा. आम्हाला विसरू नका. कलेक्टर झाले तर आमची कामं करा. गौरव करण्यात आलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. जळगाव जिल्ह्यात या अशा अनोख्या कार्यक्रमाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी देखील भरभरून अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. श्रीयुत आयुष प्रसाद सर यांनी अरेंज केलेला सगळ्यात पहिला प्रोग्राम होता त्यांच्या टेन्यूरमधला. तर त्यांची पर्सनॅलिटी एकदम डॅशिंग आणि नव्या पिढीला उत्स्फूर्तदायक अशी होती. आणि अशी एक चांगली गोष्ट की पालकमंत्री साहेब इथे आलेले होते, ज्यांनी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींना मार्गदर्शन केलं की बुवा टेन्शनच्या वेळेस टेन्शन असेल किंवा तेव्हा त्या टेन्शनला टॅकल कसं करायचं. अजून वेगवेगळ्या पॉलिटिक्समधल्या गोष्टी की बुवा आपण फ्युचरमध्ये त्यांना अप्लाय करू शकतो. तर माझ्या जीवनात हा अत्यंत मोठा क्षण होता, कारण पहिल्यांदाच पेपरमध्ये आपण त्यांना पाहतो, न्यूजमध्ये पाहतो, ते लोक आपल्यासमोर बसलेले होते. नमस्कार, माझे नाव गंगावती नरसिंग वडवी आहे. मी अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मिळूनबारे या शाळेमधून आले आहे. मला आज इतकं आनंद वाटत आहे की इथे आम्हाला कलेक्टर सरांनी किती छान आम्हाला समजावलं आणि आम्हाला मार्गदर्शन दिले. तसेच मी माझ्या पालकांचा मान ठेवून इथे सक्सेस झाली आहे. मला 90.40% मिळाले आहेत. Also thankful to all the collectors, sirs, and all the ministers that they have allowed us to come to the collector office and given us such priceless possessions. They also talked with us and told us many things that we never really thought about before. माझा मुलगा प्रसन्न हिम्मत चौधरी हा शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 मध्ये 100% गुण मिळवून यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेला आहे. तो सेंट मेरी मंगरूळ तालुका अंबनेर या शाळेचा विद्यार्थी असून त्याने या यशासाठी अथक असं परिश्रम घेतलेलं आहे. माननीय पालकमंत्री साहेब गुलाबरावजी पाटील साहेब यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये आजच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि त्याचा सत्कार घडवून आणला. त्याच्यामुळे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रेरणा भविष्यात कार्य करण्यासाठी मिळेल म्हणून मी माननीय पालकमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब जळगाव आणि शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आठवणीतला आणि आयुष्यातला आहे. कारण हा प्रशासकीय कार्यक्रम हा खूप प्रेरणा देत राहणार आहे विद्यार्थ्यांना आयुष्यभर. आणि त्यांना अतिशय आयुष्याचा यश मिळवण्याचा जो कानमंत्र दिला आहे साहेबांनी की थोड्याशा यशाने तुम्ही हुरळून जाऊ नका, जीवनात अहंकार बाळगू नका, यशाच्या बऱ्याचशा पायऱ्या अजून तुम्हाला पादाक्रांत करायच्या आहेत. त्यानिमित्ताने आपले पाय जमिनीवर ठेवून पुढचं ध्येय तुम्ही अचीव करण्याच्या हिशोबाने किंवा त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करा. अत्यंत मौलिक आणि प्रेरणादायी असा मंत्र, कानमंत्र त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलेला आहे. हेलो, मेरा नाम तनिष्का दिनेश अग्रवाल है. मुझे CBSE 12th बोर्ड में 98.8% आए हैं. इसलिए आज 10th और 12th के सारे जलगांव के रैंकर्स को यहाँ पर कलेक्टर ऑफिस बुलाया है सो दैट हमारा फेलिसिटेशन हो, हमें एनकरेजमेंट मिले कि हम लोग ऐसा और करते रहे. और इसके बाद हमें एक इंटरैक्टिव सेशन के लिए भी इनवाइट किया आफ्टर दैट विद आर पालक मंत्री और हमारे कलेक्टर सर. और इसके लिए हम उसके लिए बहुत ग्रेटफुल है कि पहली बार ऐसे जलगांव में हमें बुलाया. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याचा आणि भावी आयुष्यासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे तर प्रेरणेचा प्रकाश देणारा एक आशेचा किरण ठरला आहे.